नमस्कार, मी रश्मी. आपण बघत आहात शंखनाद न्यूज. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. त्यानिमित्ताने नागपूर येथील यशवंत स्टेडियम येथे विविध संस्थांमार्फत धरणे आंदोलने पुकारण्यात आली आहे. त्यांच्या समस्यांचे निराकरण सरकार कसे करतील याच्याकडे आता सगळ्यांचे लक्ष वेधून आहे. विविध प्रलंबित आणि न्याय मागण्यासाठी राज्यभरातील विविध संघटना, कर्मचारी संघटना आणि निवृत्त कर्मचारी यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात उपोषण सुरू केले आहे. नागपूर शहरातील यशवंत स्टेडियम येथे उपोषण मंडपात बसून कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांसाठी शासनाकडे निवेदन दिले. युवा स्वाभिमानी पार्टी, स्वाभिमान सुरक्षा रक्षक कामगार न्याय संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील असुरक्षित कामगार नियामक प्राधिकरण आणि खासगी सुरक्षा नियामक प्राधिकरणास शासन मान्यता देण्यात यावी या मागण्यासाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. अशा मॅडम, सन 23 मध्ये एक विधेयक आणलं होतं सरकारने सुधारणा म्हणून 34 विधेयक क्रमांक 34 ते मान्य करावे आणि कामगार विभाग पत्र क्रमांक माथाडी ग्रुप ग्रॅज्युएटी 2022 98 दिनांक 16 जून 2022ला तातडीने ते पत्रक मंजूर करावे. त्याच्यात ते विमा आणि पेन्शनची तरतूद केलेली आहे. तिसरा विषय, राज्यातील सर्व मंडळांना रुग्णता रजा व मेडिक्लेम लागू करण्यात यावा. सुधारित योजना 2002 खंड 23 अन्वये आम्हाला राष्ट्रीय 4 सुट्ट्या मिळतात, त्या 8 करण्यात याव्या. केंद्र सरकारने 1 ऑगस्टपासून 24,000च्या वर किमान वेतन जाहीर केलेलं आहे. ते आणि महाराष्ट्र शासनाने मसुदा तयार केला, त्यात 14,000 म्हटलं आहे. पण आमचं मागणी अशी आहे का केंद्र सरकारप्रमाणे वेतनवाढ देण्यात यावी. राज्यातील सर्व सुरक्षा रक्षकांना फॉर्मल बूट पोलीसप्रमाणे पोलीस विभागाप्रमाणे देण्यात यावे. कारण आता जो बूट देतो तो निकृष्ट दर्जाचा आहे आणि त्यात भ्रष्टाचार होतो असं आमचे म्हणणे आहे. राज्यातील सर्व सुरक्षा रक्षकांना वयानुसार स्वेच्छानिवृत्ती द्यावी असे आमचे म्हणणे आहे. आरोग्य विभागाचा एक महाराष्ट्र शासनावर प्रलंबित विषय आहे. त्यांचे वेतन 6 महिने होत नाही, ते वेतन प्रदान 1936 नुसार 10 तारखेला करण्यात यावे. सुरक्षा रक्षकाच्या वेतन बिलाची 25,000ची लिमिट बांधून दिलेली आहे, ते वाढून द्यावे. कारण आम्हाला जो वेतन आहे ते 27,000च्या वरती आहे, ते लिमिट 30,000पर्यंत करावी अशी आमची मागणी आहे. नागपूर मंडळातील विषय आहे एक, अध्यक्ष व सचिव यांचा अतिरिक्त कारभार 5 वर्षापासून चालू आहे, तो काढून घ्यावा. कारण त्यांची जी मनस्थिती आहे ते कोणतेही विषय घेण्यास युक्ती नाही आहे. आणि खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 कलम 25 नुसार नागपूर मंडळाची सखोल चौकशी व्हावी, ह्या आमच्या मागण्या आहे. आमचं हे दुसरं आंदोलन आहे. आम्ही एक भंडारामध्ये आंदोलन केलं होतं पूर्वी, 1 वर्षाच्या पूर्वी. आता हे आमचं पहिलंच आंदोलन आहे विधानसभेत. आमची भूमिका अशी असेल का मीटिंग झाल्यावर जर आम्हाला आमच्या मागण्या लिखित स्वरूपात दिल्या तर आम्ही उपोषण मागे घेऊन, अन्यथा उपोषण चालू राहील.